ठाणे शहरात 40 ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून कंत्राटदार कंपनीने येथे काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्यानं त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। हे दवाखाने बंद पडल्यानं त्याचा ताबा इतर व्यावसायिकांनी घेतल्याची देखील चर्चा आहे। शहरात 40 ठिकाणी सुरू असलेल्या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा 6 महिन्यांचा पगार देखील थकलाय। हा पगार मिळवून देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे। आपला दवाखाना उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने बंगळुरू येथील मेडको नावाच्या कंपनीला कंत्राट दिल्याचं केळकर यांनी सांगितलं। ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होतं, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले। तत्पूर्वी मागील 6 महिन्यांचा पगार देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली। या कंपनीला 56 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं असलं तरीही कंपनी महापालिकेला दाद देत नाही। त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी केळकर यांनी केली। ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा या कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही केळकर यांनी दिलाय। एखादा उपक्रम सुरू करायचा, तो बंद पडला की दुसरा उपक्रम सुरू करायचा। महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही। लोकांना थातूरमातूर सेवा देणारी यंत्रणा नको, सक्षम आरोग्य सेवा देणारी यंत्रणा महापालिकेने उभी करायला हवी असं मतही केळकर यांनी केले। महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा फार बोजवारा उडालेला आहे। एवढा वाजत गाजत 40 ठिकाणी यांनी आपला दवाखाने सुरू झाले, ते पूर्ण बंद पडले। यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडको कंपनी कुठली बेंगलोरची आहे, त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे, पण त्याच्या आधीच हे बंद पडले, निघून गेले। आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत, ANM, GNM, प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना 6 महिन्याची पगार दिलेले नाही। दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं। असं समोर आले की हा मेडको महापालिकेला दाद देत नाही, यांचे पगार करत नाही, त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा, याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय। 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा, अन्यथा या सगळ्या ANM आणि GNMच्या ज्या परिचारिका आहेत, शेवटी या कष्टकरी आहेत, कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या, आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं, पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत। त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना, आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित, हा अतिशय गंभीर विषय आहे, ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता आपला दवाखाना सुरू केला, आता तो बंद झाला, आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी। आम्हाला जनतेच्या करता, गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे, अशा प्रकारचे यंत्रणा नको आहेत, आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी।